अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी मोठा ट्विस्ट आलेला आहे। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख जर आपण पाहिलं तर रुग्णालयामध्ये भरती आहे। दुसरीकडे काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला। त्यामुळे हर्षजित देशमुख असतील किंवा मग यशोमती ठाकूर यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहेत ते निलेश विश्वकर्मा यांनी काँग्रेसला जो आहे तो या निवडणुकीमध्ये पाठिंबा मागितलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण नेत्यांची जी आहे ती बैठक सध्या अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्या कार्यालयामध्ये जनसंपर्क कार्यालयामध्ये सुरू झालेली आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी आपल्याला काँग्रेस नेते यशोमती ठाकूर असतील, त्यानंतर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आहेत, माजी पालकमंत्री सुनील भाऊ देशमुख असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं तर माजी आमदार वीरेंद्र जगताप हे या बैठकीला उपस्थित आहेत। सुरुवातपासूनच जर आपण पाहिलं तर वंचितच्या वतीनं जे आहे ते काँग्रेसला जे आहे ते वारंवार पाठिंब्याची मागणी केली जात आहे। दुसरीकडे काँग्रेस उमेदवार जे आहे ते सध्या रुग्णालयामध्ये भरती आहे। त्यामुळे काँग्रेस हायकमांड देखील जर आपण पाहिलं तर आता चिंतेत पडलं की या निवडणुकीला आता कसं समोर जायचं, कारण उमेदवारच आजारी आहे। त्यामुळे पर्याय म्हणून जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यायचा का हा देखील विचार जो आहे तो काँग्रेसच्या वतीनं सुरू असल्याची माहिती जी आहे ते सूत्रांनी दिली आहे। परंतु वंचितला पाठिंबा देण्यासाठी काही माजी आमदारांचा विरोध असल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर जी आहे ती काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची जी आहे ती बैठक सुरू आहे। यशोमती ठाकूर देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं दिलेली आहे। मागील 10 ते 15 मिनिटांपासून बळवंत वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। त्यामध्ये निर्णय होऊ शकतो की वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यायचा का, त्या पार्श्वभूमीवर जी आहे ती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांचा जो आहे तो प्रचार सुरू आहे, नगरसेवकांच्या भेटीगाठी सुरू आहे। मात्र जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे उमेदवार सत्यजित देशमुख जे आहे ते रुग्णालयामध्ये हर्षजित देशमुख रुग्णालयामध्ये भरती आहे। त्यामुळे काँग्रेस पुढे जे आहे ते नवा पेच समोर आलेला आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा काँग्रेस देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।